आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य बाईक रॅली काढण्यात आली। कथित आयटी जिहादच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रॅलीत हजारो युवक युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। रॅलीची सुरुवात अशोका मार्ग येथून झाली। भगवे ध्वज, घोषणांचा गजर आणि दुचाकींच्या लांबलचक ताफ्यामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर वातावरण भारावून गेले। जय श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। रॅलीची सांगता जिल्हा सत्र न्यायालयासमोरील शिवतीर्थ येथे करण्यात आली। यावेळी आंदोलकांनी कोणत्याही नेत्याला निवेदन न देता थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आपली भूमिका मांडली। आंदोलकांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत वारंवार निवेदने देऊनही कारवाई होत नाही, त्यामुळे असा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा दिला। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। रॅलीमुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी कार्यक्रम शांततेत पार पडला। या भव्य रॅलीमुळे नाशिकच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राजा आणि ऋषी यांचं जे प्रचंड मोठं उदाहरण आहे ते म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहतो। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक भूमी आणि या भूमीमध्ये जर असे अत्याचार होत असतील महिलांवरती, ते पण शिवप्रभूंच्या राज्यामध्ये, जे राज्य स्त्रींच्या इच्छेसाठी तयार झालं, ज्यामध्ये स्त्रियांना सर्वोच्च स्थान दिलं गेलं। आपल्या राजमाता जिजाऊ यांच्या उरातल्या अग्नीतून ज्यांचा जन्म झाला ते तांडव करणारे माझे शिवप्रभू, आज आम्ही त्यांना निवेदन दिलंय। का दिलंय तर प्रशासनाला आम्ही वारंवार कळवून सुद्धा या सगळ्या अत्याचाराच्या घटनांवर त्यांच्याकडून जी कुचराई होत आहे तर त्या कुचराईला एक प्रत्युत्तर म्हणून आज आम्ही शिवप्रभूंच्या चरणी हे निवेदन दाखल केलेलं आहे। आणि याचा मूळ उद्देश हा आहे की घराघरात हा संदेश जावा की जो पण अत्याचार होतो तर त्या अत्याचाराला आम्ही स्वतः जनता जागून जाब विचारणार। कारण शिवप्रभूंचं स्वराज्य हे जनतेने तयार केलेलं स्वराज्य आणि त्याच स्वराज्याची मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करतोय। आम्ही जे शासन शिवप्रभू करायचे, चौरंगा केला, ज्या ज्या गोष्टींना आळा घातला, त्या सगळ्या गोष्टी तात्काळ शासन स्तरावर व्हाव्यात म्हणून आज आम्ही हा सगळा घाट घातलेला आहे आणि यात आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला याबद्दल मी सर्वांना समोर नको मी देतो तुला थांब। जय श्रीराम, माझं नाव हर्षाताई ठाकूर आहे। मी एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे। आज नाशिकमध्ये जे प्रकार घडलाय, जिहादच्या नावाने ज्या हिंदू मुलींना आमचं टार्गेट केलं जातंय, कॉर्पोरेट जिहाद, ह्यामध्ये काही महिलांना असं सांगितलं गेलं आहे की तुम्हाला जर गरोदर राहायचं असेल, तुम्हाला जर मूल बाळ पाहिजे असेल तर तुम्ही अजमेर दर्गाला जा आणि इस्लाम पद्धतीनं पूजापाठ करा। हिंदू धर्मामध्ये ठेवलंय काय असं आमच्या महिलांना सांगितलं गेलं आहे। हिंदू महिलांवरती अत्याचार केला आहे, बळजबरीनं त्यांचं धर्मांतरण करून त्यांना गोमांस खाऊ घातलेला आहे। प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिक भूमी, ह्या नाशिक भूमीमध्ये चाललंय काय? आज सखल हिंदू समाज रणरागिणी आज रस्त्यावरती उतरल्यात न्याय मागायसाठी। मला एकच कळत नाहीये, प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन एवढं शंड झालंय का की हिंदू धर्माचा वारंवार अपमान करतोय। हिंदू धर्माच्या नावानं वोट खाणारे आज ह्या सगळ्या जिहाद्यांवरती गप्प बसलेले आहेत। आज अमरावतीमध्ये एका जिहाद्याने, त्याच्यासोबत 2 जिहादी आहेत, यांनी 350 व्हिडिओ आमच्या हिंदू मुलींचे बनवले। 180 मुली ह्याने लव जिहादामध्ये फसून त्यांचं धर्मांतरण केलं। काही तर मुलींनी गेल्या वर्षी सुसाईड पण केलं। ह्याचा पण आता काही दिवसानंतर खुलासा होईल। ह्याचं घर पाडण्यात येत आहे त्या जिहाद्यांचं। म्हणजे प्रत्येक वेळेस हिंदू धर्माला टार्गेट का केलं जात आहे? आज हिंदू धर्म सुरक्षित नाही, आज हिंदू मुली सुरक्षित नाही आहेत, आज हिंदूंच्या जागा सुरक्षित नाही आहे। आज प्रशासनाला आम्ही वारंवार निवेदन देऊन थकलोय। आज धर्मवीर संभाजी महाराज आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज फक्त तुम्हाला आता हात जोडून कळकळीची विनंती आहे। आता आम्हाला न्याय देण्यासाठी आणि आमच्या मुलींना न्याय देण्यासाठी तुम्हाला जन्म घ्यावा लागणार आहे महाराज। धर्मवीर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। एक मिनिट
धर्मांतरण करणाऱ्यांचा राष्ट्रद्रोही नालायक मुसलमानांचा अरे या जिहादी पानगुळ्यांचं करायचं काय? या जिहादी सापांचं करायचं काय? किसको चाहिए अफजल खान? उसको भेजो पाकिस्तान। किसको चाहिए अफजल खान? उसको भेजो पाकिस्तान। तू काली बन, तू दुर्गा बन, तू झांसी की रानी बन। तू काली बन, तू दुर्गा बन, तू झांसी की रानी बन। और तू जिहादी सपना कभी न बुरके वाली बन, कभी न बुरके वाली बन। अरे उठेगा शोर का छावा सा, उठेगा शोर का छावा सा। अरे उठेगा शोर का इकडे बघा ताई, इकडे बघा अशी ताई अशी या एक साईडला. थांबा थांबा ताई थांबा, ताई थांबा थोडं पुढे थांबा थांबा थांबा. पहिले आवाज आहे तुम आगे बढ़ो काकी. थोडं मागे 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 हे लगती
नाही